आहे सलग दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी करण्यात आली। लातूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी केली गेली। औसा हेलिपॅडवरती उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी झाली आणि काल देखील यवतमाळमध्ये बॅगची तपासणी झालेली होती आणि आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली औसा हेलिपॅडवरती। कालची आणि आजची दृश्य आहेत। काल वणी येथे उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली होती। उद्धव ठाकरे काहीसे चिडलेले बघायला मिळाले। आज औसा इथे देखील बॅगची तपासणी करताना अधिकारी दिसतायत। ही दोन्ही दृश्य कालची आणि आजची वणी आणि औसा इथली। उद्धव ठाकरे हे हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर हेलिपॅडवरती त्यांच्या बॅगची देखील तपासणी करण्यात आली। अमित शहाची तपासली, सगळ्यांची नावं आले ती अद्याप आले नाहीत, नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा। हो साहेब, ठीक आहे ना, बघा हो, अरे बघा हो, लाजू नका, ठीक आहे चला। माझा काय तुमच्यावरती राग नाहीये, मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय, या आपल्या बरोबर या काय तपासायचंय, लवकर या। एक काम करता का, बॅग ठेवतो तुमच्याकडे, लाजू नका। सगळ्यांची नावं आले ती जाणार तर टीव्हीवर, तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे, काय काळजी करायचं कारण नाही ना, बघा हो, अरे बघा हो, लाजू नका, ठीक आहे चला। माझा काय तुमच्यावरती राग नाहीये, मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय, या आपल्या बरोबर या काय तपासायचंय, लवकर या। एक काम करता का, बॅग ठेवतो तुमच्याकडे, लाजू नका। सगळ्यांची नावं आले ती जाणार तर आज औसा इथे हेलिपॅडवरती उद्धव ठाकरेंची बॅग अधिकारी तपासत असताना उद्धव ठाकरेंनी स्वतःच त्यांना आवाहन केलं, लाजू नका, बॅग तपासा, मात्र अमित शहांची सुद्धा बॅग तपासतानाचा व्हिडिओ नक्की पाठवा, असं देखील उद्धव ठाकरे त्या ठिकाणी म्हणाले। औसा इथे हेलिपॅडवरती उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर लँड झालं आणि त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी बॅग तपासली उद्धव ठाकरेंची, त्यावेळी ही दृश्य आहेत। अधिक आपण या संदर्भात बोलणार आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। ताई, बॅग तपासणीचं हे सत्र आपण गेल्या काही दिवसापासून बघतोय। उद्धव ठाकरेंची बॅग कालही आणि आजही तपासण्यात आली, अधिकाऱ्यांना तसे आदेश असावेत म्हणून या बॅग तपासणीचं हे सगळं काम सुरू आहे, काय त्याबद्दल वाटतंय? आचारसंहितेने घालून दिलेल्या नियमांचं आम्ही पालन केलं पाहिजे। निवडणूक आयोगाने आणि आचारसंहितेने जी काही नियमावली सांगितली, कधी वाहन तपासणे, कधी बॅग तपासणे, कधी रोडवर वाहन परवाना मागणे, काही ते असेल ते आम्ही फॉलो केलं पाहिजे आणि आम्ही सहकार्य सुद्धा केलं पाहिजे। परंतु ही सगळी नियमावली फक्त आमच्यासाठीच आहे की विरोधकांसाठी सुद्धा आहे, हे पण एकदा कळावं। कारण अशी बॅग तुम्ही सलगपणे जेव्हा 2 वेळा पक्षप्रमुखांची तपासताय, तेव्हा इतरांच्या बॅगा का तपासत नाही, काय प्रॉब्लेम आहे? सकाळी HD व्हिडिओ स्पेशालिस्ट मुलुंडचे किरीट सोमय्या हे म्हणाले की कधीतरी लोकसभेमध्ये एकनाथ शिंदेची बॅग तपासली होती। अच्छा, जर लोकसभेत एकदा बॅग तपासली, त्याचं तुम्ही एवढं भांडवल करताय जे तुम्ही फार्स केला होता, तर काय मग विधानसभेच्या प्रचारात गेली 10 दिवस एकनाथ शिंदे घरात बसलेले आहेत का? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार घरात बसलेले आहेत का? सलग 2 वेळा जर तुम्ही या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याची बॅग तपासता, तर गेल्या 10 दिवसात एवढ्या प्रचार सभा या 3ही लोकांच्या चालू आहेत, त्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत? ठरवून तुम्ही उद्धव ठाकरे या नावाला लक्ष्य करताय, हे तुम्ही प्रतिमाहनन करण्यासाठी करताय का? की इथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जाणीवपूर्वक एक घबराटीचं वातावरण तयार झालं पाहिजे, एक संदेश तुम्हाला पोहोचवायचा आहे का की बघा आम्ही तुमच्या नेत्याची बॅग तपासू शकतो, तुम्हाला तर कुठलेही गुन्हे टाकून तुम्हाला आम्ही अटकाव करू शकतो, तुमचं करिअर आम्ही बर्बाद करू शकतो, त्यामुळे नीट राहा, ही धमकी देण्याची ही सूचना आहे का तुमची, इशारा आहे का? हा संकेत कसला आहे? बिलकुल सुषमाताई, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी या मुद्द्यावर